हाय विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. सामान्य ज्ञान म्हणजे एकच विषय नसून विविध विषयांची माहिती असते. विविध प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून मी काही अतिसंभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला 72 पडत असतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा कोणाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो? केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा हा वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4 आहे, एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? एकदिवसीय द्विशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू शुभमन गिल ठरला आहे. शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य हे तेलंगणा आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते? तर उत्तर आहे कावेरी ही नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यात वाहते. प्रश्न क्रमांक 7 आहे, 65व्या महाराष्ट्र केसरी 2023चे विजेता कोण बनलेले आहेत? पुन्हा एकदा ऐका प्रश्न. 65व्या महाराष्ट्र केसरी 2023चे विजेता हे शिवराज राक्षे हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8 आहे, ई लर्निंग म्हणजे काय? ई लर्निंग म्हणजे संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन करणे आहे. प्रश्न क्रमांक 9, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023मध्ये भारताचे स्थान किती आहे? ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023मध्ये भारताचे स्थान 4थे आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यांमार्फत चालते? जिल्हा परिषदेचे कामकाज हे एकूण 10 समित्यांमार्फत चालत असते आणि त्या समित्या दिलेल्या आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. स्थायी समिती आहे, बांधकाम समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, आरोग्य व पशुसंवर्धन समिती, दुग्ध विकास समिती, महिला आणि बालकल्याण समिती, जलसंधारण आणि पाणी पुरवठा अशा एकूण 10 समित्यांमार्फत जिल्हा परिषदेचे कामकाज चालत असते. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहे? कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहे? तर नोवाक जोकोविच याने टेनिस खेळाडूचे सर्वात जास्त ग्रँड स्लॅम पदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहेत? 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? तर
ब्राझील या देशाने फुटबॉल विश्वचषक सर्वात जास्त वेळा जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश हा दिल्ली आहे. प्रश्न क्रमांक 16. क्रिकेट एशिया कप 2023चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? क्रिकेट एशिया कप 2023चे विजेतेपद भारत या संघाने जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 17. बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? बुद्धिबळ खेळताना प्यादा सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना नेहमी तिरकी चालते. प्रश्न क्रमांक 18 आहे. एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक नरेंद्र मोदी यांचे आहे आणि या पुस्तकाचे लेखक नरेंद्र मोदी हे आहेत. प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? महाराष्ट्र राज्यात एकूण 14,000 कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? तर कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक आहे. प्रश्न क्रमांक 21. प्रसिद्ध हरिभक्तपरायण महाराज बाबा सातारकर यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते कीर्तन या क्षेत्राशी संबंधित होते. प्रश्न क्रमांक 22 आहे. हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? कोणत्या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? तर तामिळनाडू या राज्याच्या अंतर्गत जल्लीकट्टू 2023 महोत्सव आयोजित केला आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे. पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय? पुरोगामी या शब्दाचा अर्थ सुधारणावादी असा आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 26. संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद किती मध्ये नमूद करण्यात आली आहे? संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद 368 कलम मध्ये नमूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? तर उत्तर आहे बिपिनचंद्र पाल यांनी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला आहे. प्रश्न क्रमांक 28. ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाशी जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती आहे? तर ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाशी जुळणारी म्हण भित्यासाठी ब्रह्मराक्षस अशी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे. स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे कोणत्या बाबीला घटनेत समाविष्ट करण्यात आले? स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य या गोष्टीला घटनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
प्रश्न क्रमांक 30 आहे. कर्करेषा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही? कर्करेषा महाराष्ट्र या राज्यात जात नाही. कर्करेषा ही भारतातील महाराष्ट्र या राज्यातून जात नाही.